सूचना निघणार आहे, ड्राफ्ट तयार दिला होता तुम्ही, त्यावर आता सूचना निघणार आहे काय? हो. आता ते विखे पाटील साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, लाड साहेब आले होते. त्यांनी सांगितलंय ना त्या दिवशीच की आता मंगळवारपासून काम सुरू होईल, म्हणजे उद्यापासून सगळं काम सुरू होईल. आता सूचना काढायचं, आदेश काढायचे. तसं तरी आता ते थांबणारच नाहीयेत या विषयात. आणि तीच आशा आता आणि अपेक्षा मराठा समाजाला त्यांच्याकडून आहे. कारण कोणी काही दबाव आणला किंवा कोणी काही सांगितलं म्हणून ते थांबू शकत नाहीयेत. कारण त्यांना मराठा समाज सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. मराठा समाजावरती अन्याय होईल असं पाऊल सरकार उचलणार नाहीये. विखे पाटील पण नाही उचलणार आणि फडणवीस साहेब पण नाही उचलणार. कोणी काही सांगितलं हे करू नका ते करू नका म्हणून मराठा समाजावर अन्याय होईल असं ते पाऊल उचलणार नाहीत. नसता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील पुन्हा. सातारा गॅजेटचा वेळ तुम्ही मागितला आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातोय की जेव्हा हैदराबाद गॅजेट साठी तुम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा GR घेतल्याशिवाय उठले नव्हते, इथे का अशी भूमिका घेतली? नाही, असा प्रश्न मला नाही वाटत कुणी काढील म्हणून. कारण सामान्य जनता या महाराष्ट्रातली मराठा समाज यांना माहित आहे की इमानदारीनं लढाई सुरू आहे. शंका घेणारे कोण असू शकते ते कळतंय आम्हाला. ज्यांचं कुठं काही शिजतच नाही असेच असू शकतील. मला नाही माहित कोण आहेत ते, पण तुम्ही म्हणतायत म्हणून. परंतु मी असं कधीच हटलेलं नाही आणि एक प्रकारचा JRच घेतल्यासारखा आहे सातारा संस्थांचा सुद्धा. कारण त्यांनी सांगितलंच तसं की आम्हाला कोर्टात JR जाईल असं काही करायचं नाहीये. कोर्टात JR गेला नाही पाहिजे. आम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा, आम्ही अहवाल घेतलाय आणि याच्यापेक्षा काय पाहिजे आणखी. सातारा संस्थांच्या बद्दलचं जर कोणाचं काही मत असेल तर त्यांना याच्यापेक्षा पाहिजे काय की त्यांनी अहवाल स्वीकारलाय आता सरकारनं. त्याच्यावरती 1 महिन्यात ते पुन्हा अभ्यास करतील, आणखीन चर्चा करतील आणि 1 महिन्याने JR काढतील. 1 महिन्याने तुम्हाला JR दिसल. 70-80 वर्ष नव्हता तोपर्यंत तुमचे तोंड शिवले होते का? आता कुंकडून तरी आम्ही गरीबाचे लेकरं जीवाचा आटापेटा करून उपाशी तापाशी राहून आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी झुंजतोय. ते लढून लढून मिळवतोय, आम्ही कसं तरी जीवाचं रान करतोय आणि मिळवतोय. काय फरक पडला? इतक्या दिवस तुम्ही नाव पण नाही काढलं, तेव्हा जमत होतं. आता कमीत कमी आम्ही 1 महिन्यावर का होईना आणून ठेवलंय. हे सुद्धा गरीब मराठा समाजाला आणि सगळ्याच मराठा समाजाला आनंद असला पाहिजे की चला 1 महिन्याच्या अंतरावर का होईना सातारा संस्थांच्या गॅझेटियरचा विषय यांनी आणून ठेवलाय, म्हणजे निघालच. त्यात मी सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे औंध, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर हे सगळेच आम्ही त्याच्यामध्ये त्यांना घ्यायला लावतोय टप्प्याटप्प्यानं. बीडमध्ये धनंजय देशमुख यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या तक्रारीवरून ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला त्याच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दोघांनी खोट्या तक्रारी दिल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे बीडमध्ये चाललंय काय नेमकं असा प्रश्न उपस्थित होतोय आणि परत धनंजय देशमुख यांचं नाव चर्चेत आलंय. बीडचे SP चांगले आहेत. ते बारकाईनं कुठल्याही विषयात लक्षात घालतात. हेच नाही तर कुठल्याही विषयात बारकाईनं लक्ष घालतात. एखाद्या तक्रार किंवा एखाद्या प्रकरणासंबंधित त्यांना जर फोन केला तर ते बारकाईनं त्याच्यात लक्ष घालून एक असा दबाव घेऊन नाही काम करत किंवा कोणाचा फोन आला म्हणून काय करत नाही. ते त्यांना जर तक्रारीच्या संदर्भात कोणाचा जर फोन गेला किंवा काही सांगितलं तर ते शहानिशा करून ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करतात. ही आतापर्यंतचा आमचा आणि बीड जिल्ह्याचा अनुभव आहे. ते नाही दबाव घेत कोणाचा. परंतु खालचा जे काही टीम आहेत ह्या मात्र त्यांच्या सोयीनुसार गुन्हे दाखल करतात, खोटे असे तसे. धनंजय देशमुखांवरती खोटा गुन्हा दाखल केला, पण मला माहिती मिळालेली SP साहेबांना तो रद्द केलाय. हा केस सातत्याने तुमच्यावर टीका करत आहे, तुम्हाला जी मदत करायला येतात किंवा तुमच्या आंदोलनाची येतात त्यांच्यावर टीका करताय. काय सांगाल? सातत्याने टार्गेट तुम्हीच आहेत त्यांचं. नाही, मी कुठं बोलतोय त्यांच्यावरती? मी कधी बोलतच नाही. आपण गिनीतच नाही ते कोणाला. आपण दखल घेत नाहीत कोणाची. काय काय गरज पण नाही ना. आपण मागेच सांगितलं ना काय असतं की लढावा प्रामाणिकपणानं, पण असे थुकल्यावर चाटणारा बद्दल बोलत नाहीत भाऊ आपण कवा. कधीच नाही बोलत. त्याला क्षमता असावी लागते. त्यावेळेस सरकार आपल्याकडे येत असतं. बोलून नसतं येतो. कोणाच्या आंदोलनाला आडवं बसायचं जाताना ते म्हणायचं या आमच्याकडे बळच. असं बळच नसतं. असं ताठर आंदोलन करावं लागतं. त्यावेळेस सरकार आपल्याकडे येतं आणि आपली पत वाढती. तुम्ही लोकांच्या आड बसणार आणि मला पण बोला, मला विचारा, याला काय अर्थ आहे असले? ठरवून आंदोलन करतात, स्क्रिप्टेड आंदोलन करतात, सगळं आधीच ठरलेलं असतं.
जाणे कोणाला काय महत्व द्यायचं असल्यानं. ग्रामपंचायतीच्या आरक्षणाबाबत निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक आदेश दिले आहे. 50% पेक्षा मर्यादा ओलांडल्यास ओबीसीचं आरक्षण कमी करा, असं आदेश देण्यात आला. 50% वर आरक्षण जाता कामाच नाही ना. हे तर याचिकाच मान्य न्यायालयात होत्या की खूप आरक्षण जास्तीचं खाल्लं जातं, घेतलं जातंय. हे पूर्वीपासून याचिका आहे. बऱ्याच बांधवांनी त्या याचिका केलेल्या आहेत की ओबीसी समाजाच्या लोकांना जास्तीचं आरक्षण घेतलंय. बोगसपणानं खूप काही जाती त्या आरक्षणात शिरल्यात, ज्या कधी मागास सिद्ध असू शकत नाहीत अशा पण घातल्यात. तर यांनी मताच्या जोरावर मंत्र्यांवरती दबाव आणायचा, सरकारवरती दबाव आणायचा आणि न बसणाऱ्या बोगस जाती आरक्षणामध्ये बसवायच्या. अशा बोगस जाती खूप आहेत. जर चांगल्या प्रकारचा जर सर्वे सरकारनं केला, मला वाटतं राज्य पातळीवर आणि देश पातळीवरती ओबीसीच्या सगळ्या जाती ह्या मागास सिद्ध कशा याच्यावरती सुद्धा एखादा आयोग किंवा एखादी समिती गठीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी करायला पाहिजे, शिंदे साहेबांनी करायला पाहिजे, पवार साहेबांनी पण करायला पाहिजे, त्यांनी की एकदा सर्वेच करूयात आपण. मागास जाती ह्या आहेत का, ह्या कशा घातल्या असतील तर त्यांच्यावरती ज्या बोगस जाती घातल्यात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून ते सगळं रिकव्हर करायला पाहिजे. त्यांच्या संपत्तीवरती जप्ती आणायला पाहिजे. 100% मला वाटतं ही सुद्धा आता मागणी मी इथून पुढच्या काळात लावूनच धरतो की ज्या जातीच मागास सिद्ध नाही आहेत तरी ह्या घातल्या कशा, याच्यावरती सुद्धा एक समिती असणं खूप गरजेचं आहे. मी मुख्यमंत्र्यांनाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजच मागणी करतो की ओबीसी समाजात ज्या जाती घातल्या गेल्यात ओबीसी आरक्षणात, याच्यासाठी एक समिती तात्काळ गठीत करा आणि त्या समितीला एक सर्वे करू द्या. जाती मागास आहेत का, नाहीत तर या घातल्या कशा, घातल्या तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांची संपत्ती जप्त करायची. खूप बोगस जाती गेल्यात आणि बडबड मात्र त्याच करतात. बडबड आरक्षणाच्या दुसऱ्याला मिळू नये म्हणून विरोध करण्यासाठी पुढे त्याच येत आहेत. असे खूप प्रकार आहेत. सरकारचे डोळे उघडतील की आपण ह्या असल्या बोगस जाती आत गेल्यामुळं ह्याच त्रासदायक सरकारला झाल्यात आणि समाजाला झाल्यात. हे खूप त्रासदायक झाले. जे मागास सिद्ध होत नाहीत ते त्रासदायक झाले. यांना पहिलं बाहेर काढा म्हणून समिती गठीत तात्काळ सरकारनं करावी. सातत्याने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे नाव या दिवशी तुम्ही आज घोषणाला बसले होते. शिंदेही बोलले नाही, पवार पण बोलले नाही, कोणीही तुमच्या उपोषणावर बोललं नाही, साधा शब्दही काढला नाही. नाही, सरकार म्हणून बोलतोय मी त्यांच्याकडे, त्यांच्या बाबतीत बोलतोय आणि काही बदल झाला असेल त्यांच्यात, मला माहित नाही. मग ते जर बोलले नसतील असं जर तुमचं म्हणणं आहे शिंदे साहेब किंवा कोणी, पहिल्यासारखे शिंदे साहेब राहिले नसतील. मग पहिल्यासारखे राहिले म्हणजे पहिले त्यांनी वचन दिलं होतं तुम्हाला की आरक्षण मीच देणार. पहिल्यासारख्याचा अर्थ, पहिल्यासारख्या म्हणण्याचा अर्थ असा की सर्वसामान्याच्या वेदना जाणून घ्यायच्या आणि आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी झुंजायचं. पण जर आता एखादा कुणी जर दुसरं काय बोलत असेल आणि त्याच्या विचाराच्या जर ती आहारी जाणार असली आणि बदलणार असली तर होऊ शकतं. त्याचं काय सांगता येतं, कारण जसं सांगणारा येऊ शकतो कानात सांगायला आणि त्याच्या विचाराप्रमाणे जर ते चालायला गेले तर ते बदलू शकतात. आणि त्यांच्या विचाराने चालले तर ते कधीच कोणत्याच आंदोलकाबद्दल, कोणत्याच समाजाबद्दल, कोणत्याच पक्षाबद्दल भेद नाही करणार. मग ते पहिल्यासारखे राहिले नसतील असं म्हणण्याचा माझा अर्थ. हाच बदल म्हणजे भाजपचं शिष्टमंडळ आला, म्हणजे जे मंत्री आले ते आमदार होते ते भाजपचे होते. शिवसेनेचे 2 दिवस कोणीच आलेले नाही. म्हणजे हा तोच बदल आहे का, बदलले का? शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना किंवा शिंदे साहेबाला येऊ दिलं नसेल किंवा ते आले नसतील असंही असू शकतं. पण त्यांनी बदलू नये, कोणाचं तरी ऐकून बदलू नये, त्यांच्या विचारात बदल करू नये. पूर्वीसारखे शिंदे साहेब राहिले नाहीत ही जनतेत वार्ता जाऊ नये, त्यांच्यासाठी ती डॅमेज असू शकतो. आता तारणहार एकच होते, तारणहार जनता असती बाबा, जनता तारणहार असती. मंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, मुख्यमंत्र्याची हे कोण तारणहार, हे कोण तारणहार, हे जनता तारणहार आहे. जनतेने ठरवलं यांना त्या पदावर ठेवायचं तरी राहू शकतं. जनतेने जर ठरवलं 29ला आउट, घरी खुशाल घरी, तारणहार हे कोण. आणि हे साचून राहत असतं. कामं नाही केले, मुख्यमंत्र्यांनी नाही केले, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाही केले, ते लोकांच्या मनात साचून राहतात आणि ते निवडणुकीच्या दिवशी मताच्या रूपात त्याचा उद्रेक होतो, असंतोष दिसून येतो. मग त्यावेळेस तसं एवढं कमी समजू नका कोणाला. एखादा अर्धा कोणी माणूस येत असेल तुमच्याकडे, 4-2 जण येत असतील आणि त्याच्या आहारी जाऊन तुम्ही जर लोकांना भेटायचं बंद करणार असाल, तुमची पूर्वीची पद्धती बंद करणार असाल तर हे बदल चांगला नाही.
बरं, आता तुम्हाला 3-4 दिवसांचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मात्र आचारसंहितेची मोठी अडचण येऊ शकते. मला ही वाट बघावी लागेल असं चिंता आहे. नाही, आचारसंहितेची अडचण नक्कीच आली असती, पण तुम्हाला नवीन काही जे आर काढायचे असले तर पूर्वीचे जे आर आहे त्याच्या सूचना काढायला कुठल्याही अडचणी नाहीत. आदेश आणि सूचना काढायला कोणत्याच अडचणी नाही आहेत. आचारसंहितेत कॅबिनेट होऊ शकतात. आता पाठीमागची कॅबिनेट झाली, त्याच्या पाठीमागची पण झाली. 15 दिवस झालं आचारसंहिता लागलेली. मग त्यावेळेस होतं. हा, एक गोष्ट खरी की त्यांना नवीन काढता येत नाहीये ना जे आर. तर त्या संदर्भात जुने जे आर काढलेत त्याच्या सूचना आणि आदेश द्यायला कोणतीच अडचण नाहीये. कोणचीच ती पण अडचण नाहीये. आणि मी खात्रीनं सांगतो की कधीच देवेंद्र फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब हे कधीच मराठा समाजाच्या यापुढे तरी रोष अंगावर आणि नाराजी घेणार नाहीत. ते उद्यापासून सलगपणानं मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत काम सुरू करतील. मंगळवारपासून उद्या 100% सुरू करतील. पाटील, एक बाहेरचा प्रश्न आहे. पतंजली जे आहे ते पतंजलीचे उत्पादनं देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत किंवा चर्चेचे आहेत. मात्र त्यामध्ये तुपानंतर आता लाल तिखटातही खराब कीटकनाशक आढळलेले आहेत. नागरिकांच्या जीवांची खेळ होतोय. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांना कुठेतरी नाराजीच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? पाहिलं, मी नाही बघितलं होतं ते, पण तुमच्याकडून ऐकतोय तर असेल तर ते बंद व्हायला पाहिजे. मग काय किडे खाऊ घालता का? किडे काय निघालेत, मुंगळे निघालेत का काय? पण काय निघाले ते तपासा. मरतील लोक. हो, अवघड असतंय ते. आणि नसल, काही नसलच तर कोणी बदनामी करत असेल तर उग बदनामी पण करू नये एखाद्याच्या प्रोडक्टची. पण खरं असेल तर ते बंद करायला पाहिजे. मरतील लोक. ते आता टरबूज खाल्ले होते, केळं का टरबूज खाल्ले होते, कोणतरी आता 2-4 जण मेले. व्हायचा कार्यक्रम तिसराच. कारण सरकारवर विश्वास ठेवलाय देशातल्या लोकांनी. आणि असं होऊ नये की आपण ते प्रोडक्ट आपलं म्हणून घेतोय आणि त्याच्या माध्यमातून जीव घेणं काहीतरी प्रवास करावा लागेल. एकतर हे जर बदनामीचा विषय असेल तर कोणी त्या प्रोडक्टवर बदनामी करू नये, आणि खरं असेल तर ते बंद केलं पाहिजे. विधान परिषदेचे उमेदवार पण जाहीर झाले. विधान परिषदेचे जाऊन दे तिकडे. आता ते काय, ते त्यांचा खेळ सुरूच राहणार आहे. हे तिकडे ते तिकडे ते उड्या आणते. आता लय बदलले असते पण या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून. लोकांना कळायला पाहिजे हो. काल एका पक्षात होते ना, आज तिसऱ्या पक्षात आहेत. आणि सगळ्याचे पोरच आहेत. पोरण पुरीच आहेत सगळ्याचे. अरे बाकीचे कार्यकर्ते का मारून टाकीत काय 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 धंदे झालेत. पोरच असते. मी काही यादी नाही बघितली, पण बऱ्याच नेत्याचे पोरच असते. जस काय त्यांना ते भिकाला लागलेत पार, नाही का, खायला भाकरत नाही व्हा. अरे इतकं पोटभर मिळालं तरी हावच मिटणार हो यांची. पोरग झालं की पोरगी, पोरग झालं की बाप. तिघं संघच दिसले पाहिजेत. मंत्री, आमदार, खासदार, माजी असे काही, विधान परिषदेत काही. यायला काय राव चाभऱ्यापणा लावलाय. लोक अशाने हो राव. खरंच ना, जनता अरे आपल्या पोरांचा विचारच करत नाही. ते त्यांचं पोरग पाहिजे. त्यांनी एक काम करावं राव सगळ्या पक्षाच्या लोकांनी, आज आणि आजी पण आणावं एकदा खासदार आमदार म्हणून विधान परिषदेत. म्हणजे ते म्हातारा म्हातारी धरून तरी चलते एकामेकाला त्या विधान भवनात. म्हणजे तेवढेच राहिलेत, आज आणि आजीच राहिलेत. त्यांची इच्छा पुरी करा ना. प्रत्येक बाप राजकारणातला पोराची पुरीची इच्छा पुरी करतोय. त्याच बापानं ज्याने जन्म घातलाय त्या बापाला नाईला बी करा एकदा, म्हणजे ताणच जाईल. बाकीच्या लोकांना जागा नाही राहायच्या. पण बाकीची सोय करा रोजगार हमीवर. कार्यकर्ते जे उडे आहेत ना, त्यांचे रोजगार हमीवर काम सोय करा. त्यांना एक टिकाव खोरं घेऊन द्यावं. त्यांना म्हणा कामाला जा तुम्ही रोजगार हमीचे. याला जोडून असाच प्रश्न आहे. तुम्ही म्हटलं की सगळे घरातील तटकरेंची मुलगी मंत्री आहे. आता मुलगा शिवसेनेकडून निवडून उभा राहतोय विधानसभेत. एकट्या तटकरेच काय, सगळ्याच तसं असणार आहे. मी आता यादी बघितली सांगतो. मला नुसतं तटकरेच काय, सगळ्याच लफडतच असू शकतं. हिम आपलं पोरग द्या, हिम आपली पोरगी द्या. आणि लोकांना आणि पक्षांना पण कळायला पाहिजे ना राव, आपण कोणाला आपल्या पक्षात तिकीट देतोय. जी पक्षाचा तिकीट देणारा माणूस असेल ना, नेता, त्याने आपल्याच पक्षातल्या लोकांना देणार. ती जागा वाढण ना. काय मला दुसऱ्या पक्षातलं घ्यायचं? त्याचा बाप एका पक्षात, त्याची आई एका पक्षात, त्याची बहीण एका पक्षात, त्याचा भाऊ एका पक्षात, तो एका पक्षात. आज म्हणून तुम्ही जुना काँग्रेसचाच हे, मी ते तत्व सोडित नाही. आणि हे तर इकडं सुरूच आहे. हे सगळ्याच याच्याबद्दल, एकट्या उगाच तटकरेचंच नाव नाही, हे सगळ्यांच्याच बद्दल ही भूमिका पक्षाने विचार केला पाहिजे. आपल्यासाठी निष्ठावान कोण आहे, आयला त्याला जागा द्या, तेवढीच एक वाढ. कुठंतरी एकाच पक्षात एकच घर सगळ्या पक्षात. कमाल झाले हो. चे धंदे तुमचे. मरा कार्यकर्ते तुम्ही जा रोजगार हमीवर कामाला. अरे द्या ना, असले पक्ष सोडून मला एखादा मोठा पक्षच व्हायला पाहिजे राव. कदरलेले सगळे पक्ष दिदे ना. हो ना,
एक पक्षच काढायला पाहिजे एखाद्या पठ्ठ्यानी आणि सगळ्यांनी त्या पक्षात जायला पाहिजे. टोटल यांच्या धुऱ्यात उलार केल्या पाहिजे. यांच्याकडे राहून बी आपल्याला काही नाही ना, आणि त्या नवीन पक्षात गेल्याने काही होणार नाही. पण यांची तरी जिरण ना, अपमान तर केला ना तुमचा सगळ्या कार्यकर्त्याचा यांनी. तुम्हीच करा ना, असं एक पक्ष. बरेच एवढे. आणि तुम्हाला मलाही मदत होईल आयुष्यात. ते लयच किचकट आहे ते. काय राहत लय किचकट राहत, लय जेवून खाऊन नळ्यान खाऊ घाला लागतात आणि कोणाला काही पैसे आणि पाणी लय कुठे नसते. रातभर गाड्या लावा आणि त्यांना इकडे हिंडा आणि तिकडे हिंडा, ते आपल्याला नाही जुळायचं. पण एखाद्याने खरं ते डोकं लावलं पाहिजे. प्रामाणिक सांगतो मी, विनोदाचा भाग नाही. एक पक्ष जर काढला ना, पक्षातले कार्यकर्ते 100% विचार करतील की आपण 20, 25, 30 वर्षे पक्षासाठी दिली, पण ह्या पक्षाने आपल्याला काहीच दिलं नाही. त्यापेक्षा या नवीन निघालेल्या पक्षाने नाही दिलं तरी चालन, पण नाही देणाऱ्याची आपण जिरू. कॉक्रोच पक्ष मार्केटमध्ये आहे, त्याला तुम्ही समर्थन करणार का? नवीन त्यात- तरुणाईमध्ये मोठा ट्रेंड आहे देशभरात. आणि त्याचा फेस पाडीला येईन. त्याला त्या देशात ठेवलं तर त्याच्या घराला संरक्षण लावलं, ते धड इकडे यायना तिकडे येऊ द्यायना, त्याला लय निबार माथ्याचं लागत आहे. त्याला धोशीला का कोण धमकीचं काहीतरी आलं वाटतं ना त्या बिचाऱ्याला. धमकी आली, धमकी काय देतात? थोबाड हाण म्हणा त्याला, धमकी देणाराच भेऊ नको कोणाला. काय भ्यायचं संबंध आहे कोणाला? यांच्याच मागं पळायचं का म्हणा, यांच्या दारात कुत्र्यासारखं उभं राहायचं. आम्ही काढलंय त्या पोट्ट्यानी काहीतरी येडवाकडं काय पक्ष दाटमुटीचं काहीतरी केलंय त्यांनी, तर ते त्याच्याच मागं लागले. त्याला धमकी दिली, धमकी देणार थोबाड हाणायचं, त्याला काय भ्यायचंय? पण एक दमदार माणसाने एक खरंच पक्ष काढला ना, लय लोक आहेत त्याचे, लय लोक आहेत. चलो धन्यवाद. त्यांनी इथं नाही घ्यायचं, विस्तार से. काय चालू केलं होतं?